नमस्कार रश्मिताई. नमस्कार यशस्विनी. तुमची साडी खूप छान आहे. थँक्यू. ही साडी माझ्यासाठी खास आहे कारण मुलाखती प्रत्यर्थ मी याची घडीमोडी आणि माझ्या विद्यार्थ्यांनी मला दिलेली आहे, त्यामुळे मला खूप छान वाटतंय. आज आपल्या बरोबर आहे रश्मिताई नानिवडेकर. स्वररंजन हे त्यांचं क्लासेस आहेत, अकॅडमी आहे गाण्याची. मनपूर्वक आभार. तुमचा बोलताना सुद्धा इतका गोड ऐकू येतो आवाज, गाताना तर सगळ्यांना माहितीच आहे अतिशय गोड. ऑस्टिनचे गान कोकिळा म्हणतात तुम्हाला ना, असं ऐकलंय मी. तर तुमच्या या गाण्याच्या प्रवासाबद्दल सांगा ना. आमच्याकडे वारसा असा काही नाही, पण संगीतप्रेमी घरात होते आहेत. माझी आईची आई, माझ्या वडिलांची आई यांना दोघींनाही गाण्याची आवड, नाट्यगीताची आवड होती. लहानपणी खूप मला गाण्याची आवड, म्हणजे तुला सांगते यशस्विनी, माझ्या शाळेची सहल जाणार होती, ती कॅन्सल करून मी एका स्पर्धेत भाग घ्यायचा हट्ट धरला. आणि माझी आई, जिचं नाव आहे निर्मला विलास निंबळकर, माझी आई मला त्या स्पर्धेला घेऊन गेली. मला वाटतं मी तेव्हा हार्डली 4th-5वीत असेल. त्या स्पर्धेत गेले आणि चक्क मला पहिलं पारितोषिक मिळालं. तेव्हापासनं घरातल्याला वाटलं की हां, खरंच ही मुलगी गाण्यात काहीतरी करू शकेल. मग तशी सुरुवात झाली. मग शाळा कॉलेजमध्ये वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेतले आणि मग हुजूर पगार शाळेमध्ये मी 1ली ते 4थीमध्ये गायनाची शिक्षिका होते. वारजे माळवाडीला विमल विद्याकुंज म्हणून एक शाळा होती, तिथे पण शिकवलं. आणि नळस्टॉपला गतिमंद मुलांची शाळा आहे जीवनज्योत, तिथे पण जाऊन शिकवलं. अंधशाळेच्या इकडे पण मुलांना जाऊन व्हॉलंटिअरवर त्याच्यासाठी कार्यक्रम अरेंज करणे असं. वा, इंटरेस्टिंग. आणि मग पुढचं शिक्षण संगीतातलं तुम्ही कसं घेतलं, कुठे घेतलं? पुण्यामध्ये एसएनएटी कॉलेजमध्ये. माझे वडील स्टेट बँकमध्ये होते, त्यामुळे आमच्या दर 3 वर्षांनी बदल्या व्हायच्या. मी पुण्याची, कोथरूडची. मग लहानपणापासून वेगवेगळे गुरु मला लाभले. पुण्यात आल्यानंतर महेश काळे माझ्या समोरच्या बिल्डिंगमध्ये राहायच्या. मग त्याच्या आईकडे मी पहिलं पुण्यात आल्यावर शिक्षण सुरू केलं. मग आत्ता सध्या मी पद्मश्री पद्मजा फडणवीस यांच्याकडे शिकत आहे. त्यामुळे अशी सुरुवात झाली शिक्षणाची. आणि एसएनएटी कॉलेजमध्ये मी जसे मंडळाच्या अखिल भारतीयच्या परीक्षा द्यायला, तसे मी एसएनएटी कॉलेजमध्ये डिग्री पण क्लासिकल म्युझिकमध्ये घेतली आहे. वा. आणि तुमचा गुरु पण एकदम ग्रेट आहेत. थँक्यू. ते चांगलं गुरु मिळणं खूपच हे असतं, पण शिष्य पण तेवढा असतं, तेव्हाच गुरु घेतात त्याला शिकवायला. त्याच्या पुढच्या प्रवासाबद्दल थोडं सांगाल का? भारतात जसे मी तुला म्हटलं की मी भारतात कार्यक्रम करायचे, म्हणजे अगदी मला भावगीताचे, सुगम संगीताचे सचिन पिळगावकर, इव्हन सोनू निगमवर पण गायची संधी मिळाली होती. पण कसं झालं अगं, त्या काळी म्हणजे जवळजवळ 25 वर्षापूर्वी एवढं ना कलेकडे एवढं बघितलं नाही जायचं, म्हणजे चांगल्याने की यात करिअर होऊ शकतं, आपण करू शकतो. आणि आमच्या घरात डॉक्टर, इंजिनियर, CA, त्यामुळे थोडासा स्ट्रगल सुरुवातीला होता. मग इतका की म्हणजे मला मुंबईतनं अशी की तू इथे येऊन शिक्षण घे आणि इथे कार्यक्रम कर, पण मी ते सगळं आणि मध्यरात्री सगळं फिरत बसायचं. त्यामुळे मी गाण्याच्या क्लासेसवर जास्त फोकस केला. भारतात पण माझ्या स्वररंजन नावानेच मी संगीताचं विद्यालय चालवायचे. आणि मग तशी सुरुवात झाली, स्पर्धांमध्ये मिळत गेले. इकडे आल्यानंतर मग इथे पण कार्यक्रम केले. सुरुवातीला इथे सगळ्यांनाच माहिती असतं की इथे आपण H4वर येतो, तेव्हा वर्क परमिट मिळेपर्यंत आपल्याला काही करता येत नाही. पण तेव्हा सुद्धा माझ्या संगीताचं रियाज चालला होता. 2007 साली इथे पण स्वररंजन नावाची मी सेम नावाने जे भारतात होते तिथे मी शाळा शास्त्रीय संगीत सुरू केली. मग नंतर असं कळलं 2014 साली की डालसमध्ये अखिल भारतीय गांधी महाविद्यालयाच्या केंद्र आहे, तिथे जाऊन परीक्षा मी विद्यार्थ्यांना इथनं घेऊन जायचे. मग नंतर असा विचार केला की अरे आपण इथे पण करू शकतो. मग मला त्यामध्ये माझ्या सगळ्या पालकांनी
खूप मदत केली. तुम्हाला सगळ्यात जास्त भावलेल्या अशा एखाद दोन आठवणी कार्यक्रमाच्या किंवा अशा सांगा ना. जरूर. माझ्या आई वडिलांची 25व्या लग्नाचा वाढदिवस होता. आपल्या पुण्यातलं जे श्रेयस आहे हॉटेल, तिकडे सगळे आमचे नातेवाईकांना घेऊन आम्ही गेलो होतो. तेव्हा मला कळलं की अख्खं मंगेशकर कुटुंब तिकडे आलेलं आहे आणि आशाताई पण आलेल्या आहे, ज्यांचं लहानपणापासून मी गाणं कार्यक्रमात जास्त करून त्यांचीच गाणी गायची. आणि गंमत सांगते यशस्विनी, तेव्हा आम्ही जी खोली बुक केली होती वडिलांनी, तर त्यांनी रिक्वेस्ट केली की आम्हाला बाहेर नाही बसायचं त्याच्यात, तर तुम्ही जी बुक केलेली खोली आहे ती आम्हाला द्याल का. मला असं झालं की अरे क्या बात आहे हो, क्या. मग ते झाल्यानंतर माझं जेवणात लक्ष नाही, काही नाही. त्यांना मी भेटले, त्यांना नमस्कार केला, त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला. बस काय पाहिजे आणखी. तेव्हा तो एक माझ्या आयुष्यातला अत्यंत आनंदाचा क्षण गाण्यातला याच्यातला आहे. तसंच जेव्हा पद्मजाताई इकडे आल्या होत्या 14 साली, तेव्हा त्यांच्या मागे ऑस्टिनमध्ये मी आणि अजून पण काही जण आम्ही व्यवस्थेसाठी होतो. त्यानंतर काही दिवसांनी वर्षांनी मी असे काही महिन्यांनी विचार केला की अरे मला गाणं व्यवस्थित चांगल्या घेऊन सुरू केलं पाहिजे. सुरुवातीला अशी धाकधूक होती की एवढी मोठी व्यक्तिमत्व मला हो म्हणेल की नाही, पण त्यांना फोन केला आणि लगेच आमचं संगीताचं शिक्षण परत सुरू झालं. तसाच अजून एक किस्सा सांगायचा म्हणजे सचिन पिळगावकर मी जेव्हा कार्यक्रम करत होते तेव्हा आमचा टी ब्रेक झाला होता. अश्विनीनं गाणं मला त्यांच्याबरोबर गायचं होतं, ते स्टेजवर गेले. मग आता मी काय करणार, तर मी अशी आयडिया केली, प्रियापासून मी विंगेतलं एंट्रीको तिकडे गेले आणि त्यांनी बघितलं, त्यांच्याकडनं पण कौतुकाची थाप मिळाली. हे खूप अशा लहानपणापासून ज्या गोष्टी आहेत त्या खूप छान अशा संगीतातल्या वाटतात. तसं पुण्यात असताना आणखी सांगायचं म्हणजे सवाई गंधर्वला आम्ही जायचो. हा जो एवढा प्रवास तुम्ही केलाय आणि आज जे शिखर गाठलंय त्याच्या मागे प्रेरणास्थान काय होतं? हू वॉज युअर ऑर व्हॉट वॉज युअर इन्स्पिरेशन? आशा भोसले, त्याच्यानंतर माझ्या गुरु आता ज्या पद्मजा फडणवीस आहेत. आणि गाण्या व्यतिरिक्त जर मला सांगायचं झालं तर माझी बहीण कार्तिकी सराफ जी सियाटलला असते, तिने मला खूप पाठिंबा दिला, जशी आणि माझी आई आणि माझं कुटुंब आणि माझा नवरा भूषण जो मला कायम साथ करतो, पाठिंबा देतो. कार्तिकीताई आहेच भयंकर पॉझिटिव्ह. मला पण त्यांनी खूप इन्स्पायर करून, आणि तू संस्कृत एवढं तुला येतं, मराठी आहे तर सत्यनारायणाची पूजा तू का नाही सांगत. आणि तेवढाच श्रीकांत दादा, हो श्रीकांत एक्झॅक्टली. लग्नानंतर माझ्या सासूबाईंनी पण मला पाठिंबा दिला, कारण माझ्या सासूबाई या संगीत विशारद आणि ऑल इंडिया रेडिओवर गायच्या. त्यामुळे भूषणच्या घरी पण म्हणजे गाण्याचे त्याच्याकडे संस्कार होते. त्यामुळे ते पण मी अगदी आवर्जून इच्छिते की सासूबाई सुद्धा घाटे नाव लावायच्या त्या रेडिओवर गाताना. त्यामुळे घरात सतत इथे अमेरिकेत जरी त्या आल्या गातात तरी आमचे गाण्यांवर गप्पा चालायच्या. त्यांचं नाव सांगा. सुधा घाटे. इथे जेव्हा यायच्या तेव्हा त्यांना मी क्लासेस घेताना त्या माझ्या अगदी आवर्जून क्लासेस ऐकायच्या आणि म्हणायच्या, रश्मी ही बंदिश ना तू शिकली पण ही माझी झाली नव्हती, मग तू मला सांग, किंवा माझ्या बंदिशीस मी तुला सांगते, किंवा तुला तुझ्या विद्यार्थ्यांना माझ्या बंदिश शिकवायला, वेगवेगळ्या बंदिश शिकवायला आवडत असेल तर असं पण त्यांनी मला सपोर्ट केलेला इथे आल्यावर. त्यामुळे त्यांचा पाठिंबा होताच अगदी. आता त्या नाही आहेत, सासू म्हणजे दोघेही नाही आहेत, पण खूप पाठिंबा आहे. फारच अनुकरणीय गोष्ट आहे की इतक्या शिकून, म्हणजे संगीतात शिकून आणि एवढ्या ज्येष्ठ असूनही त्या ओपन होत्या तुमच्याकडनं शिकायला. अगदी अगदी जरूर. आणि मला एक आठवते किस्सा की मला एक तराणा गायचा होता आणि मी आईला म्हणलं, आई मला ना तराणा माझ्या बहीमध्ये सापडत नाहीये, तर तुमचा झालाय का? त्यामुळे कुठला राग? म्हणलं मधुमंती. त्यामुळे मला 1-2 दिवस दे. 2 दिवस शोधून त्याने काढून, म्हणजे तेव्हा त्या भारतात होत्या, तेव्हा मग त्याने मला काठवड
परत इकडे आल्यावर मग आम्ही थोडंसं त्याच्यावर प्रॅक्टिस असं करून. तुम्ही क्लासेस कधी कसे सुरू केले त्याच्याबद्दल थोडं. 11वीत असताना रियाज करताना आमच्या बिल्डिंग मधल्या 1-2 काकू म्हणाल्या, अगं तुझा आवाज चांगला आहे, तू शिकवतेस, माझ्या मुलीला शिकवशील का? म्हणलं काकू मी आत्ताशी म्हणजे माझं मी काय शिकवणार. मग 11वी पासून तसं मी शिकवायला सुरुवात केली. मग त्या आता मुली अगदी 5-6 वर्षाच्या, मग त्यांना काय. पण एक सांगते, शास्त्रीय संगीताचा तुम्हाला फायदा सुगम संगीतासाठी पण होतो. त्यामुळे मग वयाच्या लिटरली मी 11वी पासून माझं सगळं सुरू केलं. मधुरा केळकर माझी विद्यार्थिनी होती, तर तिची आजी इतकी उत्साही, मला म्हणायची की मी एकटीच आहे घरात, तू शाळा सुटल्यानंतर माझ्या घरी येऊन क्लासेस घे. तर अशा पण लोकांनी मला इतकी छान मदत केलेली आहे. त्यामुळे असं समोरच्याकडनं पण पाठिंबा मिळाला, समोरच्याकडनं पण प्रतिसाद मिळाला की नक्कीच मला पण त्याचा अतिशय आनंद होतो शिकवायला. तर छान वाटतं. आणि अमेरिकेतले क्लासेस. स्वररंजन हे विद्यालय भारतातील प्रतिष्ठित आणि प्राचीन अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाचे मान्यताप्राप्त केंद्र आहे. आणि म्हणजे अगदी 5 वर्षापासून 58 वर्षाच्या पर्यंत विद्यार्थ्यांना मी शिकवते. पण माझे ऑनलाईन आउट ऑफ ऑस्टिन पण स्टुडंट्स आहेत, त्यामुळे खूप छान वाटतं. आणि दरवर्षी मी रिसायटल करते तेव्हा पालकांचा पण खूप प्रतिसाद छान मिळतो. आणि या तिथे मला अजून एक नमूद करायचं वाटतं, ही जी छोटी मुलं जी आहेत, जी शाळेत व्हायोलिन, विओला किंवा जी पाश्चात्य वाद्य शिकतात, क्लासिकल म्युझिकला युजली मी तानपुरा, हार्मोनियम, तबला असतो. पण या मुलांना मी असा प्रयोग केला की ठीक आहे, मी तुम्हाला नोटेशन देते, तुम्ही नोटेशन दिल्यानंतर ते स्टाफ नोटेशन मध्ये कन्वर्ट करून असं स्वररंजनच्या गॅदरिंग मध्ये वाजवतात. त्यामुळे तो पण इतका छान एक्सपिरियन्स असतो. म्हणजे जसं म्हणजे या छोट्या छोट्या मुलांकडनं पण मला शिकायला मिळतं. त्यामुळे म्युझिकमुळे, संगीतामुळे आपण इतकी माणसं जोडतो. तो खूप चांगला अनुभव वाटतो मला, खूप छान वाटतं. ज्या कार्यक्रमात तुम्ही स्वतः बांधलेल्या बंदिशी, स्वतः चाल लावलेली गीतं म्हणता, तिचं माझी जी विद्यार्थिनी आहे रश्मी शास्त्री पत्की, तिने मला आतापर्यंत खूप रचना दिल्या आणि त्या मी तालात क्लासिकल वेगवेगळ्या रागांमध्ये मी बांधलेल्या आहेत. तसेच माझी मैत्रीण अस्मिता फडके काशीकर, ही पण मला अधनमधन अगदी आवर्जून विचारत असते आणि तिने पण मला रचना दिल्या, तिचे शब्द दिले आणि ते सुद्धा मी क्लासिकलमधल्या रागांमध्ये बंदिशी बसवलेल्या आहेत. आणि असं स्वररंजनचं जेव्हा दरवर्षी गॅदरिंग करतो, रिसर्च करतो, तेव्हा वेगवेगळ्या उपक्रम आम्ही नक्कीच करतो. वा, सुंदर. कलादर्पण बद्दल सांगा ना अजून. कलादर्पण स्थापनेचं कारण मेन म्हणजे भूषणच्या आई 2011 साली गेल्या आणि आम्हाला त्यांच्या प्रत्यर्थ काहीतरी खूप संगीतातलं काहीतरी असं करायचं होतं. भारतातले जे नवोदित पण आहेत आणि ज्यांना इथे कार्यक्रम करायची संधी मिळावी म्हणून कलादर्पण म्हणजे गायन, वादन, नृत्य, लोकल टॅलेंटचं पण कलादर्पण करतो. फारच छान. खूप गरज असते असं प्लॅटफॉर्म मिळण्याची कलाकारांना, तर विशेषतः. आणि ती संधी तुम्ही त्यांना उपलब्ध करून देता, ही खूपच चांगली गोष्ट आहे. मला सांगा, जेव्हा तुम्ही सुरुवात केली तेव्हा तुम्हाला कधी वाटलं होतं का की आज तुम्ही जिथे आहात तिथे पोचाल? नाही ग, स्ट्रगल मला होतं. कारण माझं लहानपणापासून अगदी डिग्री मिळेपर्यंत माझं अस्खलित मराठीमध्ये शिक्षण झालं. तर पहिल्यांदा इकडे आल्यावर पहिले तर भरत मी मग यांची भाषा समजून घ्या, यांचे शब्दोच्चार समजून घ्या, हा पण एक माझ्यासाठी स्ट्रगल होता. पण त्याचं सगळं जसं जसं फावला वेळ मिळेल तसं तसं पुस्तकं वाचणं, गाण्या व्यतिरिक्त ते करणं, ते पण माझं चालू होतं. म्हणजे जर कुठली स्वप्न अशी जर बघत असू आपण, जी आपल्याला आता अशक्य वाटतात, कष्ट घेत राहावेत. अगदी अगदी होईल, ते कधी ना कधी साकार होईल, आपलं खात्री ठेवावी. नवीन पिढीला तुम्हाला काय संदेश द्यायला आवडेल?
नवीन पिढी खरं सांगायचं तितकी हुशार आहे, पण सांगायचं म्हणलं तर संगीत, मग तो कुठल्याही प्रकारचं संगीत असो, गायन, वादन, नृत्य किंवा अगदी इकडचं सुद्धा, ते जरूर शिकावं. त्यातनं एकाग्रता वाढते, कॉन्फिडन्स पण वाढतो आणि संगीत तुम्हाला जवळ आणतं जगामध्ये. सगळ्यांमध्येच जवळीक साधायचा प्रयत्न संगीतामुळेच होतो. त्यामुळे जरूर संगीत शिका, त्याचा रियाज करा. एवढंच मला सांगावं असं वाटतं नवीन पिढीला. आमच्यासाठी कृपया थोडंसं गुणगुणून किंवा गाऊन दाखवणार का? तुमच्या गोड गळ्यातनं गाणं ऐकायला मी आतुरलं. जरूर. दुर्गंध चित्रपटात माझ्या गुरूंनी पद्मश्री फडणवीस जोगळेकर यांनी गायलेलं, तसंच नक्षत्रांचे देणे यामध्ये आशा भोसलेंनी गायलेलं एव्हा तरी पहाटे हे गायचा मी प्रयत्न करते. केव्हा तरी पहाटे, केव्हा तरी पहाटे, उलटून रात केली, मिटले चुकून डोळे, मिटले मिटले चुकून डोळे, हरवून रात केली, केव्हा तरी पहाटे. सांगू तरी कसे मी वय कोवळे उन्हाचे, वय कोवळे उन्हाचे, सांगू तरी कसे मी वय कोवळे उन्हाचे, वय कोवळे उन्हाचे, उसवून श्वास माझा, उसवून श्वास माझा, फसवून रात गेली, केव्हा तरी पहाटे. ही सरस्वतीची मूर्ती, ही मूर्ती म्हणजे माझ्या आजीचा आशीर्वाद आहे. माझी आईची आई यांनी जेव्हा मी स्वररंजन जेव्हा स्थापन केलं तेव्हा तिने मला पुण्यामध्ये ही मूर्ती दिली. आजीने मामीला सांगितलं, स्वाती मामीने ही मूर्ती आणली. दररोज मी जेव्हा या माझ्या म्युझिकच्या खोलीत येते तेव्हा मला कायम माझी आजी बरोबर आहे असं मला वाटतं.